राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज आपला अध्याय 9 चालू आहे. राजविद्या राजगुह्य योग. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता एके सांगेन जे करीती एक. तरी दोन्ही पालववेरी, जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना. महाराज आपण मागच्या प्रवचनांमध्ये बघितलं, तरी जयाय चोखटे पानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजलिया ते उपासी वैराग्य गा. प्रत्यक्ष महात्म्यांचे वर्णन करताना माऊलीने आपल्याला सांगितलं आहे की या प्रकारचे जे महात्मे आहेत त्यांच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यासी म्हणून मी असतो, ज्यांचं मन अत्यंत पवित्र आहे. अशा पवित्र मनात वास करणारा मी त्यांच्या प्रत्यक्ष देहाला देवपण प्राप्त झालं असतानासुद्धा भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, प्रत्यक्ष देवपणालासुद्धा नकार देतात, मागे सर म्हणतात, देवपणसुद्धा अंगीकारत नाहीत. असे हे महात्मे. यांचं वैशिष्ट्यपूर्ण जे कीर्तन आहे, त्या कीर्तनाच्या नटनाने, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. ज्या ज्या काही गोष्टी प्रायश्चित्ताच्या म्हणून या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहेत, मग ती मंदिरं असतील, स्थानं असतील, स्थान महात्म्य असेल, अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे प्रायश्चित्त घडतं, पापाचं प्रायश्चित्त घडतं, अशी ही दुकानं बंद झालेली आहेत, असे व्यवसाय संपलेले आहेत. कारण या कीर्तनातून, या सुंदर कीर्तनाच्या रंगण्याने, नटण्याने, या महात्म्यांच्या कीर्तनातून पाप नाहीसं झालेलं आहे. या सृष्टीतलं संपूर्ण पाप नष्ट झालेलं आहे. आणि नष्ट झालेल्या या पापामुळे जे जे प्रायश्चित्ताचे व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय आता संपलेले आहेत. या महात्म्यांना उपमा देताना माऊलींनी त्यांना सूर्याची उपमा दिली, पण म्हटले सूर्यसुद्धा अस्त पावतो. ते सूर्यासारखे तेजस्वी असले तरी सूर्याची उपमा देता येत नाही, कारण सूर्य अस्ताला जातो. ते कायम परिपूर्ण आहेत, त्यांना चंद्राची उपमा देता येत नाही, की चंद्रसुद्धा काही वेळ कधीतरी पूर्ण असतो, तोसुद्धा कलेकधीने त्याचा ऱ्हास होतो. या महात्म्यांच्या सद्वर्तनाचा, विवेकाचा, सद्विवेकाचा कधीही ऱ्हास होत नाही. ते कायम सद्विवेकाने परिपूर्ण असतात. त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचा जो उदारपणा आहे, त्यांचं देणं आहे, ज्ञान देण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे, समोरच्याला चांगले विचार देण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या विचारांची प्रवृत्ती ही मेघासारखी जर धरली तर मेघसुद्धा ओसरतो. पण या महात्म्यांचं हे चांगलं वागणं, चांगलं विवेकाचं, सद्विवेकाचं, विचार देण्याचं असलेलं हे स्वतःचं महात्म्य हे कधीही कमी होत नाही, ओसरत नाही. हा आपल्या मागच्या प्रवचनातला विषय झाला. त्याच्यानंतरचं जे प्रवचन झालं, त्या प्रवचनामध्ये आपण पुढचा टप्पा बघितला की हे जे काही महात्म्य आहेत यांच्या प्रत्यक्ष वाचेपुढे त्यांचं नाम नाचत असतं. त्यांच्यासारखं हे नाव जिभेवर नाचण्यासाठी हजारो जन्म ओवाळून टाकावे लागतात. अशा प्रकारचे हे महात्मे आहेत. आणि या प्रत्यक्ष सूर्यबिंबात मी नाही, किंवा वैकुंठात मी नाही, किंवा योग्यांच्या मनामध्ये मी सुद्धा कदाचित मी निघून जाईन, परंतु जर तुम्हाला मला शोधायचं असेल तर या महात्म्यांच्या नामघोषामध्ये मी कायम तुम्हाला सापडेन. ज्या ठिकाणी इथे नामघोष चालतो, ज्या ठिकाणी या महात्म्यांच्या मनामध्ये, यांच्या कीर्तनामध्ये नामघोष चालतो, त्या ठिकाणी मी हरवलेला निश्चित सापडेन, त्या ठिकाणी मी निश्चित असतो. असे मागच्या प्रवचनापर्यंत आपण हा टप्पा बघितला या महात्म्यांचा. त्या महात्म्यांनी स्वतःच्या देहाला अशा पद्धतीमध्ये स्वरूपात बदल केला आहे, अष्टांग योगामध्ये परावर्तित केलेला आहे. आणि त्या सगळ्या यमनियमांच्या ज्या सगळ्या काही गाठी आहेत, या सगळ्या संपूर्ण बंद करून देहाच्या आतमध्ये सगळी इंद्रिय आणून मनासहित त्याच्यावरती राज्य करून कुंडलिनी योगामध्ये जाऊन प्रत्यक्ष देहामध्ये आत्मानुभव घेण्याचा प्रयत्न जे महात्मे करतात त्यांना अनुभव आलेला आहे. अशा या आत्मानुभव आलेल्या महात्म्यांना जिंकलो रे जैत रे जैत, मी जिंकलो रे जिंकलो, असा जो भाव आहे त्या भावामध्ये जगत असतात. अशा महात्म्यांचं वर्णन मागच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलं. आता याचा पुढचा टप्पा आपल्याला आजच्या प्रवचनात बघायचा आहे.
ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, असे हे गहन माझं भजन, असे जे भजन करणारे, असे जे कोणी हे भक्त आहेत, असे जे महात्मे आहेत, हे अत्यंत गहन हे भजन आहे. यातनं या सगळ्या गोष्टी घडतात. आता एके सांगेन जे करीती एक. आता तुला दुसऱ्या पद्धतीची माणसं सांगतो जी याच्यापेक्षा काही प्रमाणात वेगळी आहेत. तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरती जाणती ना. दोन कपडा ज्यावेळेला विणला जातो त्यावेळेला आडवा धागा चालतो आणि उभा धागा चालतो. या दोन धाग्यांचं मिश्रण कपड्याचं स्वरूप असतं, पण त्याच्यामध्ये तंतू धागा एकाच प्रकारचा असतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या कापडाचा आकार कपडे जरी तयार झाले तरी त्यातला तंतू धागा हा एक आहे. याप्रमाणे संपूर्ण चराचरामध्ये ज्या पद्धतीमध्ये सजीव आणि निर्जीवांची जी रूपं आहेत, ही सगळी रूपं, मग ते सजीव असतील किंवा निर्जीव असतील, या प्रत्येकामध्ये मी आहे. हे सगळं स्वरूप केवळ माझं आहे असं जे जाणतात. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुनी, माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. प्रथम सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आणि शेवटची माशी. लक्षात ठेवा, इथे एक सिद्धांत असा निर्माण होतो. मशक हे शेवटी धरुनी, माशी हे शेवटचं स्वरूप आहे. माशी अत्यंत घाणेरडा जन्म आहे, कारण त्याला उकिरड्यावर मेलेल्या सडलेल्या गोष्टीवर जन्म घालावा लागतो. हा शेवटचा जन्म माऊलींनी याच्यामध्ये सिद्धांतात मानलेला आहे. प्रथम ब्रह्मा आणि शेवटचं मशक म्हणजे माशी, चिलटं, या प्रकारचा जो शेवटचा जन्म आहे, अगदी चिलटं म्हणजे बारीक जी फळांवर बसतात ते मशक, माशी, या पद्धतीचे जन्म आहेत. याचं आणि ब्रह्माचं याच्यामधलं जे जीवन आहे त्याला सजीव म्हणतो, ज्याला 84 दशलक्ष योनीचा आपण फेरा म्हणतो. या सगळ्या 84 दशलक्ष योनी याचे हे जन्म, या दोघांच्या टोकामधलं जे जीवन आहे, ह्या सगळ्याचं जे स्वरूप आहे एकच स्वरूप आहे. ही सगळी स्वरूपं ही माझी आहेत. असं माझी समस्त हे जाणूनही स्वरूप माझे, हे माझं स्वरूप आहे असं जे जाणतात. मग वाढ दहा कुठे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखली या वस्तू उजलुंटी ती मीच म्हणून. लहान मोठं काहीही मानत नाही. आपलं उत्तमत्व जे स्वभाव आहे, या स्वभावानुसार सजीव निर्जीव या प्रकारचा भेदही ते जाणत नाहीत. देखली या वस्तू उजलुंटी ती मीच, जे जे काही समोर येईल, ज्या ज्या गोष्टी त्यांच्या प्रत्यक्ष रूपात समोर येतील, त्या प्रत्यक्ष वस्तूंना, स्वरूपाला भगवंत म्हणून नतमस्तक होणं, विनम्रता, पाया पडणं, हे या लोकांच्या अंगीभूत गुणांमध्ये असतं. हे लक्षात घ्या. लाळघोटेपणा करणं, म्हणून एखाद्याच्या साथत पाया पडणं, खोटारडेपणाने एखाद्या माणसांच्या समोर हाजी करणं म्हणजे उजूलुंटी ती प्रकार नाही. दोन वेगळे विषय आहेत. उजूलुंटी ती याचा अर्थ सरळ लोटांगण घालणे. कोणापुढे? प्रत्येक गोष्टीपुढे भगवंत आहे म्हणून मनामध्ये भाव कसला पाहिजे की समोर जे काही आहे हा प्रत्यक्ष भगवंतच आहे, असा भाव मनामध्ये ठेवून जे लोटांगण घालतात ते. स्वार्थापोटी सातत्याने लोटांगण घालणारे उजूलुंटी त्या प्रकारात येत नाही. ते लक्षात घ्या. विनम्रता हा सात्विक गुण आहे आणि विनम्रता हा सात्विक गुण अंगीकारणं हे साधं सोपं, अगदी बोलण्या इतकं सहज घडणारी गोष्ट मुळीच नाही. 99% जास्त 99.99% लोक या विनम्रतेला कधीही अंगीकारत नाहीत. हा भाव, हा भजन करण्याचा, हा प्रत्यक्ष या महात्म्यांचा भाव कुठल्याही रूपामध्ये तुम्हाला कधीही दिसणार नाही. फार दुर्मिळ भाव आहे हा. याचं कारण आपल्यामध्ये असलेला अहंकार समोरच्याला मोठं मानायला तयारच नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण समोरच्याला तो कुठल्याही रूपात मोठा आहे असं मान्य करण्यासाठी म्हणून मानसिकताच आपली नाही. जरी तो मोठा असेल, आपल्या बुद्धीने मान्य केलं तरी मन मान्य करत नाही. आपण त्याला टाळून निघून जाऊ, पण विनम्रतेने त्याच्या पायावर कधीही डोकं ठेवणार नाही. समोरचा कसा कमी आहे, समोरचा कसा माझ्यापेक्षा कमी सरस आहे, कसा नीरस आहे, या बाबतीचं विवेचन करण्यातच संपूर्ण आयुष्य जातं माणसाचं.
मी मोठा आहे हे सिद्ध करण्याच्या ऐवजी तो समोरचा कसा लहान आहे हे सिद्ध करण्यात धन्यता मारणाने आजची आपली जात आहे. आपण 99.99%मध्येच येतो. समोरचं सजीव निर्जीव भेद न मानता प्रत्यक्ष हे सगळं स्वरूप ब्रह्मापासून माशीपर्यंत असणारं सजीवाचं स्वरूप प्रत्यक्ष हे भगवंताचं स्वरूप आहे असं मानणं आणि विनम्रपणे प्रत्येकाच्या समोर नतमस्तक होणं, भगवंत समजून आपला भाव त्या पायाशी लोटांगण घालण्याचं, समर्पित करण्याचं असलेलं स्वभावातलं हे गुणधर्मीय अनुभवाचं स्वरूप हे तितकंसं सहजासहजी अंगीकारणं आणि असा महात्मा तुम्हाला भेटणं हे अशक्य आहे. आता महाराज, तुम्हाला या सगळ्या टप्प्यांचा विचार ज्या वेळेला मी सांगतो आहे ना, त्याला डोक्यात तुमच्या विचार महात्मा आल्यानंतर तो वयस्कर, म्हातारा किंवा एका ठराविक काळानंतर त्यांनी संसार सोडलेला, संसारापासून दूर गेलेला, संसारापासून वेगळा असणारा असा कोणीतरी असेल आणि त्याच्या मनामध्ये असा भगवंत असेल आणि असा कोणीतरी आपल्याला भेटेल आणि असा कोणीतरी आपल्यासमोर येईल, अशांचा शोध आपण घेऊ. पुन्हा इथे लक्षात घ्या, तुम्ही नको त्या गोष्टींच्या मागे धावताय. माऊलींची ज्ञानेश्वरी व्यक्तिगत अनुभवावर आधारित आहे. दुसऱ्याच्या मध्ये भगवंत शोधण्याचं काम ज्ञानेश्वरी करत नाही. हे महात्म स्वरूप आपल्याला दिलेलं आहे. या स्वरूपातून तुम्ही स्वतःला निर्माण करायचं आहे. अहो, एक गोष्ट मी आज खोटं बोलणार नाही, आजपासून कधीही खोटं बोलणार नाही. एक पहिलं तत्त्व जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला वेचावं लागतं. मी कायमस्वरूपी योग्य मार्गाने जाईन, अयोग्य मार्गाचा वापरच करणार नाही. हे तत्त्व पाळण्यासाठी अख्खं आयुष्य झटावं लागतं. हे जे आयुष्यभर झटणं आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये हे मी ठरवलेलं आहे, हे महात्म स्वरूप आहे, हे मी अंगीकारलेलं आहे, त्या पद्धतीमध्ये मी वागणार आहे. मला ते महात्म स्वरूप प्राप्त होईल न होईल, पण मी असा वागणार आहे. माझ्या मनामध्ये भगवंतानी यावं म्हणून मी तेवढा प्रयत्न करणार आहे. माझ्या मनाची तेवढी शुद्धता मी अंगीकारणार आहे. तेवढा प्रयत्न माझं मन शुद्ध करण्यासाठी मी करणार आहे. माझ्या मनातला अहंकार, द्वेष, तिरस्कार, मोह, त्यानंतर लोभ, काय जे असेल ते सगळं या मनातनं काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इतकं सहजासहजी शक्य आहे का हो? कुठली गोष्ट आपण कधी टाकून दिली आहे? कुठल्या गोष्टीवरती आपण हक्क सोडून दिला आहे? कुठल्या गोष्टीबद्दल आपण अहंकार नाही म्हणून नाकारला आहे? नाही, आपण प्रत्येक गोष्टीत आपला अहंकार आहे. असा महात्मा जरी तुमच्या समोर आला तरी त्या महात्म्याला तुम्ही मोठं मानून सहजासहजी विनम्रतेने त्याच्यासमोर झुकाल असं कधीच घडणार नाही. उलट त्याच्यात काय चुकीचं आहे, काय त्याच्यामध्ये अवगुण आहे, काय त्याच्यामध्ये दोष आहे, याचा विचार करण्यासाठीच तुम्ही तुमचं संपूर्ण बुद्धीचं सामर्थ्य लढवाल आणि तो महात्मा नाही म्हणून सिद्ध करण्यात धन्यता मानाल. हे सगळं जे तुम्हाला मी सांगतोय ना महाराज, त्याच्या पुढच्या ओवीतलं तुम्हाला एक छान वाक्य लक्षात घ्या. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे, एकसरे व्यक्ती मात्राचे नावे नमुची आवडे. उत्तमत्व नाठवे, आपल्यामध्ये काय आहे चांगलं? पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, आपल्यामध्ये काय आहे, किती मोठं आहे, किती चांगलं आहे, किती मला समजतंय, या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ज्ञानार्जन जर करायचं असेल ना महाराज, तर एक तत्त्व कायम लक्षात ठेवा. पहिलं ज्ञानार्जनाचं पहिलं वाक्य आहे की मी मूर्ख आहे. हे ज्यावेळेला तुम्ही अगदी मनापासून मान्य कराल त्यावेळेला तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हायला सुरुवात होते. पहिलं वाक्य आहे मी मूर्ख आहे, मला काहीही येत नाही. हे ज्यावेळेला तुम्ही मनावर बिंबवाल त्यावेळेला ज्ञान तुमच्याकडे यायला सुरुवात करेल. म्हणजे माझ्याकडे जर मोठेपण असेल, ते मोठेपण मी घेऊन जर चाललो आहे तर माझ्या मनामध्ये ज्ञान येण्यासाठी जागा नाही, कारण माझ्याकडे ती विनम्रता नाही. ज्याच्याकडे विनम्रता नाही, ज्याच्याकडे समोरच्या
बद्दल असलेला आत्मीयता भाव नाही, त्यातनं ज्ञान प्राप्त कधीच होऊ शकत नाही. आजही तुम्ही जे ऐकताय, आजही ज्ञानेश्वरीतलं तुम्ही चिंतन विचारात घेताय, हे चिंतन मला कोणीतरी सांगतं या उद्देशाने विचारात घेताय. तुम्ही माझ्याबद्दलच्या कल्पना मनात करताय, ही व्यक्ती कशी असेल, हा माणूस कसा असेल, हा काय करत असेल. पण तुम्ही ते चिंतन मुखातून येतंय त्याच्याबद्दलचं विचार करत नाही आहात. तुम्ही माझ्या व्यक्तिमत्वाचा विचार करताय, मला काय प्राप्त झाले याचा विचार करताय नाही. ज्ञानेश्वरीने हा भेद मांडलेला आहे की ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष स्वानुभवावर आधारित आहे. तुम्हाला परत परत सांगतोय, तुम्ही माझं किंवा तत्त्वज्ञान ऐकणाऱ्याचा विचार सोडा, तुम्ही प्रत्यक्ष तत्त्वज्ञानाच्या बद्दलचा विचार करायला शिका. स्वतःला अनुभव कसा येईल या बाबतीतचा जो विचार आहे, कसा माझ्यात बदल घडेल, कशा पद्धतीत मी बदलीन, कशा पद्धतीत मला हे चिंतन आत्मसात करता येईल आणि मला विचार करता येईल याचा विचार करायला लागा. आपलं उत्तमोत्तम असलेलं नाठवे म्हणजे ज्याला आठवणार नाही. नाठवे शब्द आपण वापरत नाही, आठवे हा शब्द वापरतो, आठवण वापरतो. नाठवे नाठवण हा शब्द वापरत नाही. आठवणार नाही, माझं मोठेपण मला आठवणार नाही असा मी. पुढील योगायोग्य नेणवे, समोर जे काय येईल ते काही अयोग्य आहे, योग्य आहे याचा भेद करणार नाही. एकसरी व्यक्ती मात्राचे निनावे. सगळं जे काही आहे, सगळ्या व्यक्ती ज्या आहेत, ज्या ज्या समोर आहेत, त्या सरसकट सगळ्या गोष्टी व्यक्ती मात्राचे निनावे. नमुची आवड. त्या समोरच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला नतमस्तक होणं, नमन करणं, नमस्कार करणं ज्याला आवडतं. म्हणून वारकरी संप्रदाय वारीमध्ये दिसेल त्याच्या पाया भगवंत म्हणून पडणं हा भाव इथे तुम्हाला समजेल. वारीमध्ये काय एकमेकांच्या पाया पडल्या जातात ही ओवी आहे. आपुले उत्तमोत्तम नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे, एकसरे व्यक्ती मात्राचे नावे नमुची आवडे. अशा पद्धतीचा भाव आपल्यात निर्माण होतो वारीमध्ये. वारकरी म्हणून गेल्यानंतर वारीमध्ये आपण दिसणारा लहान मोठा थोर कोणी असू दे, आपला दुश्मन असू दे, आपला वाईट माणूस असू दे, चांगला वाईट याचा विचार नाही. तो योग्य आहे पाया पडण्यासाठी, अयोग्य आहे याचा विचार नाही. वारीमध्ये कुठलाच विचार नाही. दिसेल समोर त्याच्या पाया पडायचं, या ओवीतला तो भाव आहे. प्रत्येक गोष्टीला ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे, लक्षात ठेवा. वारीमध्ये का असं केलं जातं, त्या महात्म्यांच्या स्वरूपाचं ते एक रूप आहे. अशा प्रकारचं मी घडावा, अशा प्रकारचं मी व्हावं. म्हणून वारीमध्ये ज्यावेळेला तुम्ही चालता, ज्यावेळेला तुम्ही पंढरपूरला त्या वारीतून जाता, त्यावेळेला तुमच्याबरोबर असं एक चैतन्य असतं, ज्या चैतन्याला नाव तुम्ही काही द्या. हे चैतन्य तुम्हाला सहजगत्या समोरच्या पुढे आपोआप विनम्रपणे वाकायला लावतं. कारण तितका मोठा विनम्रतेचा स्वभाव आपसूक तुमच्या समोरून येत असतो. तुमच्या समोर हजारो लोक पाया पडायला झुकत असतात. आपसूक विनम्रतेचा भाव तुमच्यातही पाया पडण्यासाठी निर्माण होतो. तुम्हाला कोणी सांगायची गरज लागत नाही. किती वेळ तुम्ही सरळ उभे राहिलो, येणारा प्रत्येक जण तुमच्या पाया पडतोय, आपोआप तुम्ही वाकायला लागता. हे चैतन्य तुमच्याकडनं ते करवून घेतं. त्या चैतन्याचं नाव माऊली आहे. त्या चैतन्याला माऊलींचं अस्तित्व म्हणतात, जे पालखीच्या बरोबर असतं. तो विनम्रतेचा भाव ज्ञानेश्वरीचा या वारीतून चालत असतो. महाराज, महात्मा, व्यक्ती, वारी ही सगळी म्हाताऱ्या लोकांची कामं आहेत, अशा पद्धतीचा गोड गैरसमज समाजामध्ये आहे. तुम्हाला समाजाची याची जर सांगड घालायची असेल ना, या विषयाची, महात्म स्वरूपाची, तर तारुण्यामध्ये तुम्हाला कुठली तरी एखादी व्यक्ती आवडते. एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला प्रेम जडतं, ते पुन्हा कधी पुसलं जात नाही.
पुन्हा कधी त्या व्यक्तीबद्दलचं ते प्रेम तुम्हाला व्यक्त करावं लागत नाही. तो प्रसंग, ती व्यक्ती कायमस्वरूपी तुमच्या मनामध्ये एक प्रेमाचं प्रतीक म्हणून असते. त्याच्याबरोबर तुमचा कधी संसार होणार नाही, तुमच्या आयुष्यात ती पुन्हा कधी आलीही नसेल, निघूनही जाईल. काही क्षणापुरती, काही वेळेपुरती तुमच्याबरोबर ती असलेली व्यक्ती तुमच्या मनामध्ये तिच्याबद्दलचा प्रेमभाव, मग त्यानंतर तिचं स्वरूप कितीही बदललेलं असेल तरी तुम्ही तिच्या त्या बदललेल्या स्वरूपावर प्रेम करत नाही. तुमचं प्रेम त्याच ठिकाणी असतं. मग ते शाळेतल्या असेल, कॉलेजमध्ये असेल, शाळेतल्या ठिकाणी असेल, ती व्यक्ती, तुमच्या आयुष्यात आलेली व्यक्ती, तिच्यावर असलेलं तुमचं प्रेम त्या स्वरूपासहित तसंच अबाधित असतं, ते जन्मभर असतं. तसंच दुःखाचं आहे. दुःखसुद्धा तुमच्याबरोबर अशाच पद्धतीत आयुष्यभर चालतं. सुखाचं प्रमाण फार कमी आहे आणि या सृष्टीमध्ये दुःखाचं प्रमाण खूप जास्त आहे. माणूस सुख नावाच्या गोष्टीकडे आकृष्ट आहे, धावतो आहे आणि दुःख सोबत घेऊन जगतो आहे. किती विरोधाभास आहे बघा. साहजिकताही लोक प्रश्न विचारतात. प्रश्न असा आहे की सुख चांगलं की दुःख चांगलं. प्रश्न फार सुंदर आहे. सुख चांगलं की दुःख चांगलं. दुःख चांगलं असं जर म्हटलं तर ते जास्त सोयीस्कर ठरतं. नाही कळणार तुम्हाला. सांगतो, उलगडून सांगतो. तुमच्या देहामध्ये खाली पायाला, आत्ता तुम्ही ऐकताय तेव्हासुद्धा तुमच्या पायाला 5 बोटं आहेत, शेवटची करंगळी आहे. तिला तुम्ही कधी बघितलं? काही दिवस झाले असतील, महिने झाले असतील, कदाचित वर्षही उलटलं असेल. त्या करंगळीला, पायाच्या कोपऱ्यातल्या, कधीही तुम्ही निरखून बघितलं नसेल. तुमच्या शरीराचा तो एक भाग आहे. पण ज्यावेळेला त्याला जखम होईल, त्यावेळेला दुखणं होईल, त्यावेळेला सातत्याने तुम्ही तिच्याकडे बघाल, तिचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल. हे दुःख तुमच्या शरीराचं अस्तित्व तुम्हाला जाणवून देतं. जे दुखतं ते जिवंत असतं. वाक्य पुन्हा एकदा सांगतो. जे दुखतं ते जिवंत असतं आणि जे दुखतं ते जिवंत असतं तेच सृष्टीमध्ये जगतं. ज्याला सुखाचं पांघरून आलं, त्या ठिकाणी त्याचं दुःख संपलं, त्या ठिकाणी त्याचा सेन्स संपला, त्या ठिकाणी त्याची बधिरता आली, त्या ठिकाणी त्याच्यातलं चैतन्य निघून गेलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये देहाला दुःख असल्याशिवाय तुम्ही जिवंत आहात हे सिद्ध होत नाही. म्हणून दुःख हे सोयीस्कररित्या सगळ्यात चांगलं जगताना हे तुम्ही पहिले लक्षात ठेवा. ज्या अर्थी दुखतंय त्या अर्थी तुम्ही जिवंत आहात. ज्या अर्थी तुमच्या मनाला दुःख होतंय त्या अर्थी तुमचं मन जिवंत आहे. ज्या अर्थी तुमच्या मनामध्ये कुठल्या तरी गोष्टीवरती भडभडा रडण्याचं भावना व्यक्त होते, या अर्थी तुमच्या मनामध्ये तेवढी कारुण्यता अस्तित्वात आहे. यामुळे तुमचं जीवन जगण्याची समोर कुठल्या न कुठल्या कारणाचं अस्तित्व शिल्लक आहे. भयंकर वेगळा विचार आहे. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. त्याच्यामुळे सुखाच्या मागे धावण्यापेक्षा असलेल्या दुःखाचा सामना करणं आणि त्याच्यावरती विजय प्राप्त करणं आणि मग जैत रे जैत, जिंकलो रे जिंकलो. कळेल तुम्हाला मी काय म्हणतोय ते. हे तारुण्यात या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या असतात. म्हातारपणातला परमार्थ नाही महाराज. तारुण्यात या गोष्टींवरती प्रभुत्व मिळवायचे आणि उर्वरित आयुष्य अनुभवाच्या जीवावर ज्ञानेश्वरीतलं ज्ञान प्राप्त करायचे. स्वानुभव
ज्ञानेश्वरी स्वानुभवावर सांगणारी गोष्ट आहे. तिचा अनुभव घ्यायचा आहे. ओवीचा वाचन आणि एक कथा कादंबरीच्या गोष्टी नाही आहेत ज्ञानेश्वरी म्हणजे. फार छान संकल्पना आहे हो. पुढे जाता आलं असतं पण जरा वेळेची मर्यादा पाळूया आज. मला माहिती आहे थोडा जरा उशीर होतो आहे प्रवचन टाकायला, परंतु जास्तीत जास्त लवकरात लवकर टाकण्याचा आपण प्रयत्न करू. तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.